मुंबईसाठी आता आणखीन एक मोठी खुशखबर आहे। अटल सेतूनंतर आता प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी या प्रकल्पाचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे। पाहुयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी लिंक दरम्यान सुमारे 11 किलोमीटरचा कोस्टल रोड तयार करण्यात येतोय। या मार्गावरील बोगद्याचं काम पूर्ण झालंय। कोस्टल रोड प्रकल्प हा 2 भागात विभागला गेलाय, दक्षिण भाग आणि उत्तर भाग। यातील दक्षिण भागाचं काम अंतिम टप्प्यात आलंय, तर फेब्रुवारीत कोस्टल रोडचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे। वरळी वांद्रे सी लिंकला कोस्टल रोड जोडण्यात येणार आहे। वरळी ते वांद्रे सी लिंक इंटरकनेक्टसाठी लॉन्चर बसवण्यात आले। अतिशय महत्त्वाचा हा प्रोजेक्ट आहे। ज्या पद्धतीचे हे लॉन्चर्स आहेत, लॉन्चर्सचं नेमकं काम काय, टेम्पररी लॉन्चर्स कशा पद्धतीने काम करतात जेणेकरून इतक्या जलद गतीने कोस्टल रोड तयार होतोय। बेसिकली लॉन्चरचं काम आहे की आपले जे सेगमेंट्स आहेत ब्रिजचे ते उचलून आपल्या स्पॅनमध्ये ठेवायचं। लॉन्चरचं वेट आहे, हे लॉन्चरचं वेट आहे 1200 टन। हा लॉन्चर आपल्याला 2300 टनचा वेट उचलू शकतो आणि आपले टोटल जे सेगमेंट्स आहेत ते 22 सेगमेंट आहेत। त्याचं टोटल वेट आहे 2100 टन। तर तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये 2 समोर आपल्याला खाली लाईन्स आलेल्या आहेत, जॅक्स आहेत, त्याच्यामध्ये आपण सेगमेंट उचलतो आणि त्या सेगमेंट नेऊन आपण प्रत्येक 22 सेगमेंट घेऊन जाऊन त्या पिलरवरती ठेवतो। पण जोपर्यंत हे स्ट्रेस होत नाही पूर्णपणे तोपर्यंत त्याचं पूर्ण लोड हे लॉन्चर घेत असतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण त्याला पहिला ड्राय मॅच करतो आणि पूर्ण ड्राय मॅच झाल्यानंतर ग्लू पोझिशनमध्ये ठेवतो आपण त्याला आणि मग ग्लूइंग करून त्याला त्यानंतर प्रीस्ट्रेस केलं जातं। स्ट्रेसिंग झाल्यानंतरच मग ह्या लॉन्चरचं काम संपतं आणि त्याला ते रिलीज केलं जातं आणि मग त्यानंतर ते लॉन्चर नेक्स्ट प्लॅनला जातं। मरीन ड्राईव्ह सारखाच लुक असलेल्या प्रियदर्शनी ते वरळी असा 7.7 किलोमीटर लांब आणि 20 मीटर रुंदीचा समुद्रकिनारी पदपथ मिळणार आहे। सागरी तटरक्षक भिंती उभारून वादळी लाटांपासून संरक्षण केलं जाणार आहे। वरळी दूध डेअरी परिसरात समुद्राला लागूनच बसण्यासाठी कठडा आणि ग्रीन स्पेस तयार करण्यात येतोय। मुक्त सभागृह, सायकल ट्रॅक, प्रसाधनगृह आणि बसण्याची व्यवस्थाही या ठिकाणी केली जाणार आहे। इथे आपण साधारण 150 मीटरचा जो आपला 20 मीटर रुंदीचा प्रॉमेनेड आहे ना, त्याचा एक मॉकअप केलेला आहे। म्हणजे हा प्रॉमेनेड कशा प्रकारे असू शकतो याचा बघण्यासाठी त्याला ग्रेनाइटचे नॅचरल स्टोन लावलेले आहेत, सायकल ट्रॅक केलेला आहे, साईडला झाडं लावलेले आहेत आणि हे काही बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि परत काही छोटे रोपं पण लावलेले आहेत। पहिल्या टप्प्यात मुंबईतील उत्तर आणि दक्षिण भागांना जोडताना इंटरचेंजेस असणार आहेत। अमरसन गार्डनला 4, हाजी अलीत 8 आणि वरळीत 6 इंटरचेंजेस असणार आहेत, तर 1800 वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे, फेब्रुवारीमध्ये खरं तर याची सुरुवात होणार आहे। हो, त्यातला एक फेज जो आहे आम्ही फेब्रुवारीमध्ये चालू करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। म्हणजे ते थडाणी जंक्शन पासून तर नरिमन पॉइंट पर्यंत आम्ही तो ओपन करणार आहोत। साधारण हा रस्ता कसा असणार आहे, इथे इंटरचेंज कशा पद्धतीने जिथे आपण उभे आहोत त्याला एमर्सन इंटरचेंज म्हटलं जातं। त्यामध्ये हा भुलाबाई देसाई रोड आहे आणि हा आपला कोस्टल रोड पोर्शन आहे। तर भुलाबाई देसाई रोडवरनं ज्यांना समजा कुठे टुवर्ड्स आपल्या सीलिंग पर्यंत जायचं आहे तो ह्या मार्गिकेतून येऊन असं जाऊन इथून सीलिंग साईडला जाऊ शकतो, म्हणजे टुवर्ड्स नॉर्थ साईडच्या डायरेक्शनने जाऊ शकतो। आणि भुलाबाई देसाई रोडवरनं ज्याला नरिमन पॉईंटला जायचं आहे तो लेफ्ट टर्न मारून असा या टनेलमधून तो नरिमन पॉईंटपर्यंत जाऊ शकतो। तसंच बांद्रावरनं येणारं ट्रॅफिक आहे त्याला भुलाबाई देसाई रोडला बाहेर पडायचं असेल तर ही मार्गिका त्याला देण्यात आलेली आहे, तो भुलाबाई देसाई रोडला ते एक्झिट होऊ शकतात। आणि आपल्या बॉम्बे साईडने जे येणारं ट्रॅफिक आहे त्याला भुलाबाई देसाई रोडला जायचं असेल तर ते इकडून येऊन ह्या ब्रिजच्या खालून असे येऊन इथून टर्न मारून परत ते भुलाबाई देसाई रोडला जाऊ शकतात। म्हणजे हे बाजूचा जो आर्म आहे तो त्याला एक्झिटसाठी देण्यात आलेला आहे। जरी आम्ही सिंगल फेज चालू करत असलो तरी पण जाणारं ट्रॅफिक जे आहे सकाळच्या वेळेला बघितलं तुम्ही तर इंटरनल रोड जे आहेत आपले आतले रस्ते जे आहेत त्याच्यामध्ये भरपूर ट्रॅफिक होतं आणि ते ट्रॅफिक बऱ्याच प्रमाणात कमी होईल, कारण बऱ्याचसा जो ट्रॅफिक जे आहे हे कोस्टल रोडला जाऊन आपला नरिमन पॉइंटला बाहेर पडू शकतं। रोडचा काही भाग खोदण्यासाठी 12.2 मीटर व्यासाचं भारतातील सर्वात मोठं टनल बोरिंग मशीन वापरलं जात आहे। देशात पहिल्यांदाच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था करण्यात येते।
या बोगद्याच्या मदतीनं मुंबईचा दक्षिण भाग हा उत्तर भागाला जोडण्याचं काम केलं जाणार आहे। या बोगद्यामधनं प्रवास करत असताना तुम्हाला 80चं स्पीड लिमिट असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतात पहिल्यांदाच सकार्डो व्हेंटिलेशन प्रणालीचा वापर या बोगद्यामध्ये करण्यात आलेला आहे, ज्यामुळे बाहेरील वातावरण आणि आतील वातावरण हे सारखंच असणार आहे। 375 mm जाडीचा फायर रेझिस्टंट असा सगळा भाग आतमध्ये अस्तरासारखा लावण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे भाग आपण बघतायत या बोगद्याच्या प्रत्येक 300 मीटर भागामध्ये पासवे काढण्यात आलेले आहे, ज्यातून लोकांना ये जा करता येणार आहे, वाहनांसाठी इमर्जन्सी एक्झिट असणार आहे। या संपूर्ण बोगद्याची लांबी आता आपण बघणार आहोत 2 किलोमीटरचा हा बोगदा असणार आहे, जिथे 80ची स्पीड लिमिट असणार आहे आणि सुरक्षेसाठी विशेष असे कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत, ज्याच्या मदतीने सुरक्षेच्या उपाययोजना सुद्धा करण्यात येणार आहेत। बोगद्याला 375 मिलीमीटर जाडीचं अग्निप्रतिबंधक फायर बोर्ड बसवण्यात आलंय, तर आपत्कालीन निर्वासनासाठी 300 मीटरवर छेद बोगदे बांधण्यात आले आहेत। बाहेरची जी मोकळी हवा आहे ते स्वच्छ आपण घेणार आतमध्ये आणि आतून सोडणार आणि तशी मग ती हवा लिनियर वेने पुढे जाणार आहे, त्यामुळे आतमध्ये कुठेही व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम होणार नाहीये। आणि हा टनेल आम्हाला संपूर्ण आमचा टनेल मे 2024 पर्यंत करण्याचा प्रयत्न आहे, पण आम्ही एक फेज थडानी जंक्शन पासून ती नरिमन पॉईंट साऊथ सेक्शन आमचा मिड फेब्रुवारीपर्यंत ओपन करण्याचं आम्ही प्लॅनिंग आखलेलं आहे। बोगद्याचं काम पूर्ण झाल्यामुळे कोस्टल रोडच्या कामात आता एक मोठा पल्ला गाठण्यात आलाय। सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।